फायनली भेटले. हॅपी फादर्स डे. कचरा पाट पेटी बनवली आहे तिने, चादर आणली आहे, उशा बिशा आणल्या असते तिने सगळं. मलाच कधी नाही आवडत असं हे करायला, बट लग्न झालं. हॅलो गाईज, वेलकम टू सिद्धाची गौराई. आज ॲक्च्युली काल आम्हाला एक कोलॅब आलं आणि यु नो खूप इम्प्रॉम्प्टू प्लॅन बनला आणि म्हणजे मला माहीत पण नव्हतं की मला असं काय कोणतं कोलॅब येईल. सो मी माझ्या चंद मित्रांना गोळा करून आता मी चाललेली आहे. मी त्यांना रात्री कॉल केला, मी बोली चलता आहे का असंच टाईमपास, कारण आम्ही भेटणार होतो नॉर्मली असंच. तर मी त्यांना बोलली की इन्स्टेड ऑफ भेटण्यासाठी म्हणजे भेटण्यापेक्षा आपण तिकडे कुठेतरी जाऊया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं सगळ्यात भारी स्टे. ॲक्च्युली कल्पदान पण खूप छान होतं, खूप मस्त होतं कल्पदान पण, बट हे स्टे जरा लक्झरियस आहे, लक्झरियस पण खूप भारी आहे. आय होप तिकडे जाऊन पण ते सेम निघेल, बट मला माहिती की सेम निघेल. सो आता मी घातलेलं आहे, मी रेडी झालेली आहे. तर सिद्ध्या कार आणायला जातो आहे आणि ओंकारला घ्यायला जातो. तुम्हाला माहीतच असेल ओंकार माझा मित्र. आमच्या 3 भक्तांमध्ये आज 4था भक्त ॲडजस्ट होणार. तो भक्त जरा इंग्लिश बाप्पाचं भक्त आहे आणि आम्ही 3 मराठी बाप्पाचे भक्त, पण आम्ही सेक्युलर आहे. सेक्युलरिझममध्ये आम्ही मानतो. सगळे देव आमचे देव आहेत काही, सगळे देव, सगळ्या देवांकडनं आशीर्वाद असले पाहिजे. एका देवाकडनं सगळ्या देवांचे आशीर्वाद आम्हाला चालतात. थँक्यू सो मच. लेट्स सी पुढे काय होत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. ते भाईने डिसाईड किया ब्रँड कोलॅब लेते हैं. एवढे दिवस येत नव्हता पाऊस राया, आता तहानलेल्यांना पाणी द्यायला आलाय आणि ते पण मी बाहेर जाताना छान कपडे बिपडे घालून. वा बेटा पाऊस राया, असं कसं करू शकतेस तू, चुकीचं करतोस. असं नाही करायचं. गौचं कोलॅब आहे की नाही नंतर उद्या या. उद्या फादर्स डे आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर. आणि आज मी माझ्या पप्पांसाठी व्हॉइस ओव्हर रील शूट करत होती, म्हणजे मी लिहित होती. मला यु नो मलाच कधी नाही आवडत असं हे करायला, बट लग्न झाल्याच्या नंतर पण त्यांनी मला कधीच महसूस नाही करून दिलं की माझं लग्न झालं आहे किंवा कुठची गोष्ट कशी आहे वगैरे. बट दॅट्स आर यु नो गाईज. मला ना त्या दिवशी खूप लोकांनी मेसेजेस केलेले, माझ्या खूप साऱ्या फॅन्सनी की ताई आम्हाला, म्हणजे मी पोस्ट टाकली ती व्हायरल गेली पटकन, पप्पांची होती आणि मी टाकलेलं असंच नॉर्मली टाकलं, जे मला वाटतं तेच मी टाकते. तर त्याच्यामध्ये मी असं बोलली की यु नो लक्की असतात अशा मुली यांच्याकडे खरंच बाबास. आणि खरंच मी बोलते यार, बट आय रिअली फील हेवी फॉर दोज ज्यांच्याकडे खरंच बाप नाही आहे, बाबा नाही आहे, पप्पा नाही आहेत. आणि ते लोक फुल माझ्या कमेंट्समध्ये लिहित होते की ताई तू खूप लकी, तुझ्याकडे पप्पा आहेत. टचवूड भाई, टचवूड, लईला मला करू दे. सो मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टी. ते वाचूनच मला एकदम डोळे माझे भरून आले. तर सगळ्यांना मी सांगू इच्छिते आणि मी सगळ्यांना पर्सनली जाऊन व्हॉइस मेसेजसुद्धा केले की गाई तुमच्याकडे सुद्धा वडील आहेत आणि वडील म्हणजे खूप आधाराची गोष्ट असते. आय अंडरस्टँड की कोणी यु नो खूप सॅक्रिफाईस करतात ना वडील आपल्यासाठी. माझ्या पण पप्पाने माझ्यासाठी प्रचंड सॅक्रिफाईस केले. जेव्हा डॉक्टरांनी माझ्याकडची, म्हणजे मी पब्लिकली नाही सांगू शकत काय झालेलं, बट डॉक्टरांनी जेव्हा आशा सोडलेली ना की असं सगळं होऊ शकतच नाही असं वगैरे, तेव्हा माझ्या पप्पांनी आशा सोडली नव्हती. माझ्या मम्मीनी ऑब्व्हियसली त्यांनी आशा अजिबात सोडली नव्हती की माझ्या मुलीला मी बरं करीन. म्हणजे मरणाच्या दारातनं परत आणलं आहे माझ्या पप्पांनी मला त्याच्यामुळे. आणि आज फादर्स डे आहे आणि आमच्या कामाला काकू 9:30ला येतात. सो मी पप्पांना बोलले की प्लीज तुम्ही घरी याल का, कारण मग समजा नाही हे म्हणजे हे झालं तर झुरळ वगैरे होतील खूप जास्त. तर ते आता घरी येतात. त्यांनी नाश्ता पण नाही केला आहे, काय पण नाही केलं. मी त्यांना बोलली मी तुम्हाला चहा वगैरे बनवून ठेव, नको बोलले. आणि आता ते घरी येतात माझ्यासाठी. आणि गाईज खरंच आय डोंट नो तुम्ही लोक कसं हे करता, बट ज्यांच्याकडे वडील नाही आहेत, मी खरंच बोलतात ना खूप मोठी गोष्ट आहे ही, भरपूर मोठी गोष्ट आहे. बट आय रिअली आय एम व्हेरी ग्रेटफुल. गणपती बाप्पाला मी खूप थँक्यू बोलेल की त्यांनी मला माझ्या पप्पांसारखे पप्पा दिले आहेत. खूप खुश आहेत ते पण, मी खूप खुश आहे. आणि मला खूप वाईट वाटलं कारण आता सगळं ते चित्र लहानपणापासून ना आम्ही असं मी वरती बघून मी चाळीत राहायचो आणि मी नेहमी पप्पांना बोलायचे की पप्पा मला पण जायचं बिल्डिंगमध्ये. बघा कसे सगळे माझे फ्रेंड्स बिल्डिंगमध्ये राहतात. तर माझ्या पप्पांनी आमचं चाळीतलं घर होतं ते भाड्याने दिलं आणि मला माझे वडील बिल्डिंगमध्ये घेऊन गेले आणि देवाच्या कृपेने आमच्या बिल्डिंगमध्ये घर पण झालं म्हणजे. आणि मग मी लिहित होती, थोडं व्हॉइस ओव्हर बनवत होती, तर मला एकदम कसं तरी भरून आलं भाई. बट येस आय एम ओके. फायनली भेटले. हॅपी फादर्स डे. पप्पा मी अशी एडी आहे. हां इकडे बघा नाही, मी अशी एडी आहे. तुम्हाला असं काही वाटत नाही की माझी पोरगी एडी आहे? वाटतं? कशाला वाटतं? कशाला वाटतं? गावावरून लोक आलेली आहेत आणि आता आम्ही फायनली निघत आहे. आणि अशा मैत्रिणी गाईज तुम्ही कराव्यात. हां कारण त्यांना बोलायला एस्पानियल नाही, एस्पानियल बोल. मला येतो स्पॅनिश, समजलं? इंडियन आहेत का? तर आम्ही चाललेलो आहे सहलीला.
विथ 3 भक्त प्लस 1 भक्त, आम्ही 4था भक्त आज आमचा आलेला आहे. हा भक्त इंग्लिश भक्त आहे, आम्ही 3 मराठी भक्त आहे, पण ती आम्ही सर्व धर्म समभाव असल्यामुळे आम्ही सगळ्या भक्तांना इन्क्लुडेड करून घेतो. आणि आम्ही चाललेलो आहे कर्जतला. गौ शिंदे यांच्या इन्फ्लुएन्सर पर सगळ्यांना मिळत आहे. ह्याला सुद्धा हा नाही इन्फ्लुएन्सर, गौ शिंदे इज ओनली इन्फ्लुएन्सर गाईज. सो गाईज आता आपण बोलणार आहे गणपती बाप्पा इज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय पण म्हणा, पण गाईज तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, तुमच्या ग्रुपमध्ये असा एक माणूस असला पाहिजे जो रिस्पॉन्सिबल असेल सगळ्या गोष्टी आणण्यात, सगळ्या लोकांना खिलवण्यामध्ये. आणि यु नो गाईज, आम्ही महाकालला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला ही कमी खूप भासत होती. आम्ही येण्यासारखी तिकडे फरक प्लॅनिंग आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज मी डीओपी माझा घेऊन आलेली आहे स्वतःचा. सो गाईज सेराने आम्हाला आणलेले आहे चिकनचे बर्गर आणि आणले सेरा नगेट्स आणि कोल्ड कॉफी पण आणलेली आहे. आणि सिद्धा एवढा खुश झालाय कारण सेरा तू तुझे ते कटलेट आण ना ग, चिकन कटलेट आणलेले गाईज तिने. आता नेक्स्ट टाइम आम्ही गोवा जाणार आहे तेव्हा ती येणार आहे. नमस्कार गाईज, सो वेलकम टू आवर व्लॉग्स. आणि आता आम्ही लोक बाई सिद्धा पडशाल बिडशाल माझा 17 प्रो आहे. बापरे माय गॉड, तेव्हा कसे पाठी जरा वाकडा झाला तो. काय ते व्हाईट वाला हातात घालायचं तू बोललीस नाही मला, आहे माझ्याकडे खाली घे ना थोडंसं. अरे मग घरी जाऊन घे ना. इथे लाव, खूप असं वरती लावलंयस. काही वर लावलं मी, बंद कर आता. ठीक आहे गाईज, आम्ही ट्रोन्झो मधून नवीन असं ते लावतात ना ते घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही आता गाडीमध्ये आम्ही व्लॉगिंग करणार बसून. चायला भेंडी हा चांगले एवढेच वर्ड होते. नंतर मग लाईक अस, शेअर अस, सबस्क्राईब करा. गाईज कोविड-19 ला घाबरणारी लोक अजून पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. तिने मास्क लावलाय, झोपायला चालली आणि तिला माहितीये की सिद्धासारखं ती अशी झोपणार आणि ती घाबरली की गहू माझा रील बनवून टाकणार. ओके बाजू में कोई नहीं सेफ है भाई. कोई तो ज्यादा बोल रहा है, कोई तो ज्यादा बोल रहा है ना, है ना? नाही नाही चांगला आहे ओंकार. नाही नाही ओंकार खूप चांगला आहे. ओंकार तुला माहिती ना काय होणार. हिचं काय हिचं मला हसायला येतं. तिने पूर्ण कचरा पेटी बनवलेली, ती बाहेर कचरा टाकत नाही म्हणून तिची गाडी साफ असते. असं सगळ्यांनी असलं पाहिजे गाईस. कचरा पेटी बनवली आहे तिने, चादर आणली आहे, उशा बिशा आणल्या असते तिने सगळं. बघा बायको म्हणून ती काय बोलते परफेक्ट आहे, पण लोकांच्या डोळ्यामध्ये पत्थर येतं काय करणार. जाऊ दे चला. आम्ही फायनली इथे आलेलो आहे. खूपच प्रिटी ब्युटिफुल ही प्रॉपर्टी मला दिसते, एकदम एस्थेटिक. मावशे कसं वाटतंय तुला? आमच्याकडे आता इन्फ्लुएन्सर आहे. पैसे द्यायचं काय बोलतेस? नंतर असं 3-4 वर्षानंतर एकदम अशी इन्फ्लुएन्सर झाला ना, तो असं लिहून पाठवशील हिडन बीच रिसॉर्ट 5,000 पर पर्सन, टोटल 1,80,000. असं मी का करेन कुत्रे. जा इथे जाऊन बस जा. चला आपण बसू. झोपाळा पण एस्थेटिक आहे एकदम. गाईज आज आम्ही धरा डुक्कर गाणं बनवणार आहे. त्याच्यामध्ये डुक्कर कोणाला बनवणार आहे? दुसरा डुक्कर येतो. सगळ्यात जास्त काय आवडलं गाईज? संडास बोला ना. काय करा संडास मध्ये काय कुठे आले तू? बालीमध्ये आली तरी आमचा एस्थेटिक रिला तुम्ही एस्थेटिक शी पण दाखवणार आहेत. आमच्या सेरासाठी हे चांगलं आहे. हा आमचा ट्रायपॉड आहे. आमचा हा ट्रायपॉड आहे. अबघ ना ट्रायपॉड बघ, सेम ट्रायपॉड आहे बघ ना. पाय बघ पाय ट्रायपॉड. आम्हाला ट्रायपॉडची गरज नाही. आणि ही एस्थेटिक वगैरे काहीतरी घ्यायचं ट्राय करते. दाखव मुडदा. तू कसा झोपतो मुडदा. सिद्धा कसा झोपतो हे बघा. सिद्धा कसा झोपतो. काही तोंड कसा करतो दाखवा. ओंकार कसा सिद्धा. हॅलो गाईज, हे बघा गाईज 2 बदकांची यांच्या मम्मी लोकांनी यांचे पाय बांधले नाहीत म्हणून असे बदक झाले. फताडे ह्याचे असे फताडे चालतात बघा. 2 फताडे इन द हाऊस. आणि आम्ही सरळ चालतोय. तुम्ही बघू शकता आमचे पाय नीट पडतात, त्यांचे पाय बघा तुम्ही कसे पडतात. फताडे हे बघा. लुक ॲट दिस अमेझिंग व्ह्यू. ओ माय काय झालं? कसं लागला? सेरा आणि पाण्याचा काहीतरी ना दुश्मनी आहे. मी कंटिन्यू फक्त आडवा केलाय आता.
काय कधी येणार? काय झालं? पण तू मगाशी आता काय केलं ते मला सांग, खरं सांग. इथे 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 यांच्या समोर सांग. काय करताय? मला बोलले थँक्यू सो मच. काही झालं मी गेलोय. काय आहे गाई दे. शुद्धीकरण आता आम्ही कोणता रे फर्न कॉटेज फर्न कॉटेजमध्ये जाऊन आलेलो आहे. येस थँक्यू. झालेला हे करायचं फक्त. खूप मस्त आहे गाईज, खूपच प्रिटी आहे. हे अरेबिक कॉटेज होतं, मस्त एकदम सुंदर. आणि गाईज तुम्हाला बघायचं गाईज हे मॅरी मीचं त्यांनी केलेलं आहे. आणि इकडे स्क्रीनिंग होते मागे. हे बघा, तुम्ही तुमच्या आयटमांना घेऊन येऊ शकता इकडे. आणि इकडे मस्त स्क्रीनिंग होते छानपैकी. वाव गाईज, आम्ही यांचे प्राइजेस विचारले. यांचे प्राइजेस श्रीमंत लोकांना नक्की जमतील. आम्ही गरीब आहे. हम गरीब है पर क्या हुआ, हमारे पास गहू है. येस, फ्री ऑल फ्री. 70,000 बोलला त्याचे. चना गार्लिक आहे, कॉर्न आहे, एक मसाला पापड, एक फ्रेंच फ्राईज. 4 आहे. हां, ओके. कसं वाटतं या विलाला येऊन तुला? मला काही इन्फ्लुएन्सर झाल्याचा मला असं पाया पड स्वतःच्या. हॅलो गाईज, हे बघा आम्ही एस्थेटिक मध्ये टावेल लटकवलेला आहे त्यांचं इंटिरियर वरती. काय रे ओमकार? अरे हे तर विचारायला गाईज, आम्ही बघत आहे पिक्चर, कारण आम्ही पण एक दिवस गेलो होतो इकडे असंच माऱ्या बिऱ्या केलेल्या आम्ही. काय रे सिद्ध्या? YJHD ऑल टाइम फेवरेट मनाली. जरा जायचं का परत? का ग? चल ग, कधीच गेली ना, चल. सो आम्ही सकाळी इकडनं आता रवानगी आमची होत आहे. ब्लॉग काढते गाईज मी अंघोळी केलेली नाही आहे. हे दोघं अंघोळी करून बसलेले आहेत. सो गाईज आता आम्ही या रिसॉर्टला टाटा करत आहे. आता वाजलेले आहेत 8 आणि खूप मजा आली गाईज आम्हाला इकडे. तुम्ही पण नक्की या. तर आम्ही निघत होतो. बाई एवढा वेळ झालीस की काय? बिल भरलं बिल भरलं. आम्ही आता निघालेलो आहे. आता आम्ही चाललो आमच्या गावाला. गाईज आम्हाला मिळालेला आहे वर्षा ऋतू. पाऊस येत आहे सुंदरसा. सकाळ लागलेला आहे. असे तुमचे भक्त देवा महादेवा. मस्त ओले रस्ते झालेले आहेत. अशी ट्रॅव्हलिंग करायला आम्हाला फार आवडते गाईज. बघू शकता तुम्ही मी किती चांगली बायको आहे की त्याच्या मित्राला पुढे बसायला देते. आई शपथ काय तोंड लपवायला तिकडून कोविड मास्क घातला नाही. कसं लावलाय ना मी उगाच नाही विकलेली गाईज. आम्ही घरी पोचलेलो आहे बट खूप जास्त हेक्टिक झालं आमच्यासाठी. आम्ही मजा केली काल बट येता आम्हाला जाम जरा हेक्टिक झालेला आहे आणि भूक लागली. ड्रायव्हर माझे पुढे बसतात, मालकीन पाठी बसतात.